हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। दोन दिवसांपूर्वी मिरज सलगरे महामार्गावर एरंडोली येथे अपघात झाला होता। या प्रसंगी जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना सिव्हिलला हलविण्यात आले। त्यामुळे डॉक्टर असते तर रुग्णांची गैरसोय झाली नसती, अशी नागरिकांमधून खंत व्यक्त करण्यात येत होती। या पार्श्वभूमीवर स्टार वन मिनी बसने बातमी प्रसिद्ध केली। रुग्णांची गैरसोय होऊ नये, रुग्णांना वेळेत उपचार व्हावेत, अशी नेहमीच महिला व बालविकास सभापती स्नेहलताई उमेश मोरे यांची मागणी आहे। तसेच माध्यमातून बातम्या आल्याने त्यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रामधील सर्व कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली आणि होणाऱ्या गैरसोयीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली। यावेळी मेडिकल ऑफिसर व सर्व स्टाफने इथून पुढच्या काळात अशी गैरसोय होणार नाही असे आश्वासन दिले। तसेच नागरिकांना लागणाऱ्या महत्त्वाच्या सुविधा जसे की शिक्षण, आरोग्य, महावितरण, पशुसंवर्धन अशा सुविधा जर मिळत नसतील तर प्रसंगी आंदोलन देखील करू, असे मोरे म्हणाल्या। यावेळी उमेश मोरे, प्रसाद उर्फ बंडू चौगुले, नितीन माने, अभिषेक जाधव आदींसह आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते। आमच्या गावामध्ये परवा दिवशी झालेल्या ॲक्सिडेंटमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि ही बाब अत्यंत दुःखद आहे। त्याचबरोबर या रस्ते मेन रोडवर वारंवार अपघात होत असतात, परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र इथून 1 किलोमीटर अंतरावर असून देखील येथील वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हत्या। त्यामुळं लोकांमध्ये संतापजनक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि लोक आपलं हे प्राथमिक आरोग्य केंद्र इतका पैसा खर्च करून इतक्या लोकांना, नागरिकांना सुविधा मिळाव्या म्हणून उभा केला आहे। आपण ह्याचा म्हणजे गोष्ट ही वेगळीच होते की लोकांसाठी निर्माण केलेलं असून सुद्धा जर व्यवस्थित वेळेवर उपस्थित राहत नसतील तर लोक खूप दंगा करतात आणि लोकांमध्ये खूप संतापाची लाट निर्माण झाली आहे आणि लोक असं म्हणत आहेत की आम्ही तीव्र असं लोकशाही मार्गानं आंदोलन देखील करू, असं लोक म्हणत आहेत। पण आज आम्ही या ठिकाणी बातमी आल्या आम्ही या ठिकाणी आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भेट घेतली, त्यांची मीटिंग लावली आणि त्यांना सक्त ताकीद केली आहे की यापुढे कोणत्याही अधिकाऱ्याने, वैद्यकीय अधिकाऱ्याने रात्रीच्या वेळी अनुपस्थित राहता कामा नये। प्रत्येकाने या ठिकाणी त्यांचा स्टाफनं सगळ्यांना सांगितलं आहे की व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी उपस्थित पाहिजे। कधीही काही होऊ शकतं, ह्या रोडवर अपघात कधी होऊ शकतो, त्यामुळे ॲम्ब्युलन्स आपली 102ची कायम तयार पाहिजे आणि आरोग्य विभागामध्ये डॉक्टरांची उपस्थिती पाहिजे, असं त्यांना सक्त आम्ही ताकीद दिली आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी मान्य केली आहे। आणि मला त्यांनी सांगितलं आहे की आमच्याकडून पुन्हा असं घडलं जाणार नाही आणि इथून पुढे त्याचबरोबर आपल्या मेन गरजा काय असतात, आरोग्य, शिक्षण आणि MSCBची लाईट। त्याचबरोबर MSCBचं देखील प्रत्येक वेळेस सांगायला गेलं की ते म्हणतात राजकीय वातावरणामध्ये घोळ आहे, असं बोलतात, तसं बोलतात, पण आम्ही स्वतः लोकशाहीतून लोकांच्यातून निवडून आलो आहे। त्यामुळं आम्ही त्यांना जाब विचारणं ही आमची गरज आहे, कारण लोक आम्हाला विचारतात, मग आम्ही त्यांना विचारणं ही गरज आहे। पण त्यांच्याकडून असं उत्तर असतं की राजकारण आहे, त्यांना राजकारण गाजवायचं आहे म्हणून ते बोलतात, हे असं छाप चुकीचं आहे। त्याचबरोबर शाळेतील देखील आपली गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि शिक्षकांच्यावर जे काय लोक बोलतात त्याकडे देखील गंभीरपणाने लक्ष दिलं पाहिजे। आपल्या शाळेची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी देखील शाळेसाठी प्रयत्न केले पाहिजेत। आपली शाळा, शिक्षण, आरोग्य सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला विकास करायचा आहे, त्यामुळे प्रत्येकानं ही बाब लक्षात घेतली पाहिजे। धन्यवाद। स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता।